और भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, समतेचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांची जयंती आहे त्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मानवंदना अर्पित करतो. आपल्या सर्वांचं दैवत हरिहर केशवभाई महाराजांनाही त्यांच्याही चरणी वंदन होतो. आणि आज आपल्या बेलापूर बुद्रुकच्या साधारण 6 कोटी लक्ष रुपयाच्या वेगळ्या विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नितीन गिरकर, भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब चिरे, आपल्या सभेचे अध्यक्ष आणि अविरतपणे भागाच्या विकासामध्ये आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासाकरता स्वतःला ज्यांनी झोकून दिलं ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माझे मित्र शरदराव नवले, माजी सभापती नानासाहेब पवार, माजी सभापती दीपक अण्णा पटाले, माजी नगराध्यक्ष श्रीरामपूरचे आमचे महापौर मान्य संजयजी फंड, श्रीरामपूर नगर परिषदेच्या गटनेत्या वैशालीताई चव्हाण, नानासाहेब शिंदे, श्रीनिवास बिहानी, शहराचे जितेंद्र साजेल, आपले उपसभापती बाजार समितीचे धरणीचे आमचे युवा नेते मान्य अभिषेकजी खंडागळे, आपल्या गावचे सरपंच सुमीनाताई साळवी, माजी सरपंच स्वातीताई अमोली, माजी उपसरपंच तबस्सुम भगवान, आमचे नेते हाजी इस्माईल शेख, माझे नेते आहेत, प्रवासी संघटनेचे नेते आणि अनेक वर्ष आदरणीय खासदार साहेबांच्या मुख्य पाटलांच्या बरोबर ज्यांनी काम केलं ते ज्येष्ठ नेते म्हणे रणजित श्रीगोड, मार्केट कमिटीचे संचालक किशोरजी बनसोडे, नानासाहेब तनपुरे, आरपीआयचे भीमा बागुल, डॉक्टर शंकर मुठे, रामराव शेटे, आपले तहसीलदार वीरेंद्र कुमार जिवात,
राज्यसभा सर्व उपस्थित ज्यांचं नाव मुळे राहिलं असेल माझ्याकडून सर्वजण मला क्षमा करतील. गिरीधर पाटील आहे, आखाडी परिस्थिती पोपटराव आहेत, आमचे संजयजी आहेत, खल्लारे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र. तर म्हणजे सभेला बराच वेळ झालेला आहे आणि आमचे मित्र आहेत शरदराव नवले यांनी विस्तारानं सगळ्या सध्याच्या स्थितीची आपल्याला कल्पना दिलेली आहे. मी आज येत असताना उक्कलगावच्या जो चर आहे ते चराच्या कामाचा शुभारंभ केला. 50-60 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी तो तिसगावहून गळी कढीतून येणारा जो चर आहे उक्कलगावला, खंडाळून जो चर आहे तो उक्कलगावला, तो सगळ्या लोकांनी मोडून टाकला, अतिक्रमण केलं होतं, लोकांच्या जमिनी पडीत राहिल्या होत्या. त्या सगळ्या चराचा कामाचा शुभारंभ आम्ही आज केला. सगळे स्तर 20 फुटाच्या होणार आले खंडाळ्यापर्यंत, 20 फुटाचे कोलारपर्यंत. सगळ्यांना सांगितलं तुम्ही आडवं यायचं नाही, तुमच्या अतिक्रमण काढून टाका आणि गोठे बांधायचे ते काढून टाका. हे कामाचा थांबणार नाही. श्रीरामपूर तालुक्यात सुद्धा जेवढे काही चर असतील ते सुद्धा पूर्ण अतिक्रमण मुक्त करण्याचा आपण निर्णय केलेला आहे आणि ते सुरुवात झालेली आहे. आता प्रवरा परिसर काम झालंय, कोलार झालंय, लोणी झालंय, आता एक कोराडचे मोठे सर होतील. आता आपल्या तालुक्यात सुद्धा बरंच आपल्याला गाळ काढायचं आहे, बरंच अतिक्रमण काढायचं आहे. तरी आम्हाला सुरुवात केली आहे का उक्कलगावात सुरुवात केली होती. आज जर आपल्या ग्रामपंचायती वतीने घरकुलासाठी जागा वाटप, तसंच दुर्बल घटकच्या विद्यार्थ्यांना सरकारच्या वाटपाचा असे विविध कामाचा शुभारंभ केला आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने विकासात्मक प्रक्रियेला नेहमीच शरदराव अभिषेक यांनी कायमच त्या विकास कामाचा पाठपुरावा केला आणि त्याचा आज आपण शुभारंभ केला. आता तर 15-20 तारखेला असेल तरी ग्रामपंचायतीला मिळतो. ग्रामपंचायतीचे अधिकारी स्वतः निर्णय करण्याचा. आता तर रोजगार हमीची जी नवीन योजना आली जी रामजीची, त्यातून साधारण 3 कोटी रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार आहे आणि ते 3 कोटी रुपये कसे खर्च करायचे याचा अधिकार आता ग्रामपंचायतीला दिलेला आहे भारत सरकारने. आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पनाच आहे गावचा विकासाचा निर्णय त्या गावानेच केला पाहिजे. अतिशय धाडसर उचललेलं जे पाऊल होतं की रामजीच्या निमित्तानं, मला वाटतं आपल्या ग्रामपंचायती मग त्या जी रामजी योजनेच्या माध्यमातून असतील, घर घर जल ही पाणी पुरवठा योजना त्या किती रुपयाची आपली 126 कोटी योजना सुरू झाली. केवळ आणि केवळ फक्त आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यामुळेच योजना सुरू झाली. म्हणून मी त्यांचं या नवीन जी रामजीच्या योजनेच्या निमित्तानं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी खरं आपल्या सर्वांच्या होते मी मनापासून अभिनंदन करतो. याच्यामध्ये 125 दिवस रोजगार देण्याची तरतूद आहे. पण त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा पुढे आहे, 125 दिवसाच्या मजुरीमध्ये जर विलंब झाला त्याचं व्याज सुद्धा सरकार देणार आहे. त्यामुळे जे 2047 विकसित भारताची कल्पना जी आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी मांडली आहे, आत्मनिर्भर भारताच्या
विचारणा प्रेरित होऊन ज्या देशाची धोरणं आखली जात आहेत, देशाला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं की देशावर झालेल्या पहलगामच्या हल्ल्यानंतर जे उत्तर भारताच्या जे समर्थपणे उत्तर आपल्या देशाने पाकिस्तानला दिलं, पाकिस्तान धार्जिन अतिरेकाला दिलं, सगळं जग अचंबित झालं. जगाला खऱ्या अर्थानं भारताची सत्ता, भारत हा किती मोठी महासत्ता होतोय याचा अनुभव जगाला आला. आणि मला वाटतं सगळ्या भारतीयांची अभिमानाने पूर्ण आहे. आपल्या सुद्धा नागरिकांना आपल्या देशाची क्षमता आदरणीय मोदी साहेबांनी काय निर्माण केली 10 वर्षामध्ये याचा आपल्याला अंदाज आला. मला एक आमच्या प्रवऱ्याचा विद्यार्थी आर्मीमध्ये आहे, तुम्हाला भेटला किंवा डिफेन्स प्रोडक्शन मध्ये काम करतो. मोठं उत्पादन करणारी, संरक्षण उत्पादन करणारी चायनीज कंपनी आहे. तर त्याला भारतामध्ये हे सगळं साहित्य विकायचं होतं. तर हे आत्मनिर्भर भारताच्या निमित्तानं त्यांनी मला सांगितलं की प्रधानमंत्र्यांचं एवढं बारीक लक्ष आहे, जे उत्पादन होईल ते भारतातच झालं पाहिजे ही त्याची भूमिका आहे. आणि म्हणून जो अर्थसंकल्प आता मांडला गेला 1 तारखेला, किती लोकांनी वाचवायला माहित नाही, तर त्यामध्ये जो नारा आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी दिलेला आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, याची प्रचिती त्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक पदोपदी आपल्याला जाणवते. आज युवा शक्तीला मोठी उभारी देण्याची गरज आहे. अर्थसंकल्प आपण जर पाहिला देशाच्या युवा शक्तीला समर्पित आहे. मग कौशल्य विकासाची योजना असेल, कौशल्य विकासातून येणाऱ्या देशाच्या गुंतवणुकीला आमचा योग तयार करण्याची भूमिका असेल, त्याच्या क्रियाशक्तीला चालना देण्याचा मुद्दा असेल. देशाच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर मला वाटतं युवकांना समर्पित असणारा अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मांडला की त्यांच्या मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. शेती क्षेत्राला प्राधान्य, पहिल्यांदा एवढी मोठी गुंतवणूक शेती क्षेत्रामध्ये होते. आणि मग एवढ्या समाजोपयोगी योजना आहेत. मग पाणी पुरवठा योजना, हर घर जलची योजना आपण सांगितली. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रत्येकाला घरकुल देण्याची योजना असेल. या सगळ्या योजनेमध्ये एक मोठी तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. आपण आपल्या जिल्ह्याचा आकडा जर पाहिला तर 2026 ते 22 या काळात फक्त 58,000 घर मंजूर करण्यात आली होती. आणि या 2 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 1,26,154 कुटुंबाला आपण भेट देऊ शकतो 2 वर्षामध्ये. आणि मग 100% पात्र लाभार्थ्यांना घरकुला मिळण्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. प्रत्येकाच्या डोक्यात राहिलं आलं पाहिजे ही आदरणीय प्रधानमंत्र्यांची भूमिका. आणि तोच विचार घेऊन आमच्या राज्यातलं महायुती सरकार काम करतं. माननीय देवेंद्रजी काम करत आहे. 1 ट्रिलियन इकॉनॉमी राज्याची झाली पाहिजे. नुकतं झालेल्या डावसमध्ये 25 लाख कोटीचे गुंतवणुकीचे करार आता जारी केले. आणि त्या 25 लाख कोटी गुंतवणूक ज्या उद्योग येणार आहेत त्या उद्योगामध्ये आपल्या जिल्ह्याला संधी मिळाली पाहिजे हा जमीन आपला प्रयत्न आहे. हरेगावच्या जमिनीचा काही मुद्दा अखेरी थोडी शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे, त्याचा निर्णय होईल. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मी आता 2,000 एकर जमीन विद्यापीठाची मागितली, तशीच पडलेली आहे. विद्यापीठ 8,000 एकर जमीन आहे. काय संशोधन झालं मला माहित नाही. 2,000 एकर जमीन जर आपण काढून घेतली तर मुळात धरणाचं पाणी जवळ आहे. हायवे, नॅशनल हायवे आता जो होता इतकं वेगाने काम चाललंय, दुरावस्था तर दूर होणार आहे. आपला जिल्हा या येणाऱ्या गुंतवणुकीला तयार पाहिजे ही त्या पाठीमागची आपली भूमिका आहे. जिल्ह्याचा तरुणांना रोजगार हा जिल्ह्यातच मिळाला पाहिजे आपली भूमिका आहे.
आज शिर्डीमध्ये देशातलं पहिलं मिसाईल लॉन्चर त्याचं उत्पादन सुरू होतं. रणगाड्यांच्या तोफेचं उत्पादन सुरू होते. आणि अशा इतक्या मोठ्या संरक्षण उत्पादनाकरता आता जिल्ह्यामध्ये मागणी आहे. जमीन नाही आहे म्हणून मी तुमच्याकडे जमीन मागितली. अजून एक संरक्षण उत्पादन कारखान्याची तयारी एक जिल्ह्यामध्ये प्रकल्प सुरू करण्याची. पण 1000 एकर जमीन पाहिजे. आम्ही आज वर्षा समुद्र तालुक्यात पठार भागात मिळतील म्हणून तो प्रयत्न आहे. मला वाटतं हे करण्याच्या पाठीमागची भूमिका जी आहे की राज्य सरकारची आपल्या राज्याला स्वयंपूर्ण करण्यासंदर्भात जो प्रयत्न राज्य सरकारचा सुरू आहे, मला वाटतं त्या दृष्टीने सरकार पाऊल उचलते. आज माझ्या खात्याकडे जलसंपदा खात्याकडे आज राज्य दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी आता लागू केली आहे. आपले किती वर्ष धरण आहे, भंडारदराची धरण आहे, त्याचा निर्बंध आलाय. यावर्षी पाऊस झाला म्हणून काही चिंता नाही. म्हणून गोदावरी खोऱ्यामध्ये समुद्रात वाहून जाणार पाणी जे आहे त्याचं 55 TMC पाणी आपण गोदावरीमध्ये आणतो जायकवाडीमध्ये. त्याचं 20 TMC पाणी आपण भंडारदऱ्यामध्ये आणतो, नवीन पाणी निर्माण करतो. आणि 15 TMC पाणी मुळा झाडात आणतात. असं साधारण 90,000 कोटीचा प्रकल्प आपण तयार केलेला. आज काय करा 90,000 कोटी येणार कोणी. या देशाला विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे. तिथं असे काही नाही मित्र की मला आपल्या तिकीट सांगितलं पाहिजे. स्वतः मान्य देवेंद्रजींनी त्याच्यात पुढाकार घेतला. आम्ही एक मोठी मिटिंग झाली आमची मुंबईला. हायब्रिड युनिटीमध्ये करता येईल का? देशातले मोठे उद्योग आले होते. त्या प्रकल्पात गुंतवणूक करायची तयारी केली. पण हे 80 TMC पाणी आणल्याशिवाय आपल्याला कायमस्वरूपी दुष्काळ हाताळण्याचा आपण चर्चा करतो या गोदावरी खोऱ्यावरती समजा. आम्ही निर्धाराला पुढे चाललोय. आणि तो निर्धार हा आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी जो महाराष्ट्र पाणी परिषदेच्या निमित्तानं केला होता, आज त्याच्यावर आधारित त्यांच्या स्वतंत्रपूर्तीचं काम हा दुष्काळमुक्त झाला पाहिजे, झाला पाहिजे या दृष्टीने मी कामाला सुरुवात केली. तर बाई जलसंपदा खात्याच्या माध्यमातून आज आपण प्रवरेच्या कालव्याचं विस्तारित करतोय, नूतनीकरण करतोय, गोदावरी कालव्याचं नूतनीकरण करतोय, उकडी कालव्याचं काम सुरू आहे, मुळा कालव्याचं काम सुरू आहे. ते कधी मागच्या 50 वर्षात कधी घडलं नाही. ते आपण आता हे काम पूर्ण करतो. एकच भूमिका आहे की पाण्याची क्षमता आपण वाढवल्याशिवाय खालच्या भागाला पाणी मिळणार. किती वर्ष तुमच्या श्रीरामपूर लोकांनी मोठे काढले पूर्व भागात, पश्चिम भाग, पूर्व भागात, पश्चिम भाग, पूर्व भागात आणण्याच्या अनेक लोकांनी राजकीय पळ्या वाढल्याच्या पाणी प्रश्नावर. शेवटी राजकारण करता करता ते लोकांची आता कितीशी झाली आहे. तुम्ही कोणत्या चर्चा करणार नाही. दुसऱ्याचा वाटोळ करायला निघाल. लोकांची काय अवस्था आम्ही सांगली करत पण परमेश्वरच्या घरामध्ये न्याय हरिकर आपले ग्रामदैवत किशोर गोविंद महाराजांच्या दरबारात न्याय. खोटं बोललेले लोक यांच्यावर सुप्रसा धरण्याची स्थिती आहे. आज कोणत्या कामाच्या गती झालेली आहे. आज शेती महामंडळाच्या जमिनी वर्ग 2च्या वर्ग 1 केला. मेरा मतलब होतं ना, आज वर्ग 1 करताना प्रत्येकाला 30 ते 40 लाख रुपये खर्च असतात. आमचे अधिकारी सगळे तयार नव्हते. काही पैसे घ्यावे लागतील. होणार इतक्या वर्ष वगैरे खंडाने जाऊन दिला. आपण तर काय पैसे शेतकऱ्यांना निर्णय आपण केला आणि विनामूल्य आपण त्या वर्ग 2 करून दिल्या. लाखो रुपये आमचे शेतकऱ्याचे वाचले. आपण हे या अशा निर्णयाचे आपण अशा लोकांना उत्तर दिलं पाहिजे.
बऱ्याच गावाला गावकरी सरकार जमीन नव्हती. जे गावं शेती मंडळाच्या भोवती आहे त्याला जमीन त्याला विनामूल्य दिल्या. हे बलापूरची वॉटर सप्लाय स्कीम शरद नवले आणि अभिषेक सारखे बाई जमीन नाही जमीन नाही चिंता करू नका म्हणून बसून खातं माझ्याकडे आलं 43 एकर तुमच्या ग्रामपंचायत विनामूल्य देऊन आहे. 10% आठ आहे 10% भाडं बंद 10% करून भरणार ग्रामपंचायत. तुमच्या हे केलं तुम्हाला लोकांनी अडवलं मला शेतकऱ्यांनी त्यामुळे आमची मागणी आमच्या मनात नव्हतं. 11 एकर जमीन एक ग्रामपंचायत आपण दिली एक तुमच्या तालुक्यात मग सगळ्या गावात दिली. आज त्या गावाचे विस्तार होत आहे गावठाण होत आहे तुमची वॉटर सप्लाय स्कीम होते तुमचे घरकुल होत आहे. आता घरकुलाच्या बाबतीमध्ये किती मीटर असं ठेवायचा किती मीटर सोडून द्यायचा काय वाद घालत नाही. गरीबाला घरकुल झाला पाहिजे भूमिका मान्य करा ना. फालतू राजकारणामध्ये वेळ घालू नका. आणि मी सांगतो तुम्हाला त्यांना काही करू द्या आपलं तुमचे 100% घरकुल करून दिली तुमचे घरकुल करून दिली जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचा राधाकृष्ण विखे पाटलांचा तुम्ही काय ते चिंता करता. हा काही वेळ घालू नका तुम्ही त्यांचा बंदोबस्त करण्याची माहिती आहे तुम्ही चिंता करू नका. पण माझी आपण आज एवढं विकासात्मक काम करायला निघालेलो जिल्ह्यामध्ये उद्योगाची संधी आहे तरुणांना इथे बसलेल्या रोजगारी संधी. तुम्हाला मी सांगतो 2 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये तर एका वर्षात तर मी म्हणतो 2 वर्षामध्ये किमान या जिल्ह्यामध्ये 10,000 तरुणांना रोजगार निर्माण करून देण्याचं आपण काम करतो. काही जायची पुण्यात जायची गरज नाही बाहेर जायची गरज नाही स्थलांतर करण्याची गरज नाही. पाणी प्रश्न मोर्चे काय ठरायचं काय झालं सांगण्याची गरज नाही. अरे तालुक्याची एमआयडीसी वाटोळ झालं श्रीरामपूरचं तुम्ही कामं कोणी पाहिलं नाही कधी. विकासाची दृष्टीच पाहिजे होत ती दृष्टी मान्य देवेंद्रकडे आहे. त्यासाठी आम्ही आता या करता सगळ्यांना आम्ही काम करतोय. आज जलसंपदा खात्याच्या वतीने आज माझ्याकडे मगाशी उपकारवाला मागणी आली ते पाणी परत घात झालं होतं गेटीवरती तू सांगाय तुझं खराब झालंय ना. कधी कधी काय खराब होतं आपल्या सगळ्या पाईपलाईन चालतं ना गटारच्या ग्रामपंचायतीच्या. आता आमचा प्रयत्न आहे की सगळ्या नदीकाठच्या ग्रामपंचायती आहेत ज्यांच्याकडे पाणी स्वच्छता करण्याची यंत्रणा नाहीये करण्याची परवडाही नाहीये अशा सगळ्या ग्रामपंचायती काढच्या त्याचं पाणी आम्ही एकत्र करून जलसंपदा खात्याच्या वतीने ते शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न नाही करतो. तुमच्या शक्य नाही तर आपलं घरचं पाणी तू शेजारी तू सोडतो गावाचं पाणी काही तू शुद्ध सोडणार नाही. आणि मग मी आता अधिकाऱ्या सूचना दिल्या की सगळं केबल पाणी खाली सोडून जा म्हणून केबल स्वच्छ करा तुम्ही घाबरू नका. तुम्हाला नवीन पाणी परत सोडतो तुम्हाला तुमची तरुण आली मागच्या 3 वर्ष तुम्हाला पाण्याची अडचण आली का केबल भरलेले का नाही. आता मी काय करतो वळणगावचा जो केटीवर आहे त्याचं रूपांतर व्हर्टिकल बॅरेजमध्ये आपण करतोय की त्यामुळं त्यामध्ये 20% पाणी अधिक पाणी वळवाल्यांना त्रासूच थोडा पण पाणी मिळेल तुम्हाला. जवळजवळ त्याला 70 कोटी रुपये खर्च आहे बॅरेज करायला. आणि मग तो बॅरेजचं पाणी कुठे येणार आहे हे तुमचं जे हजरत साहेब बाबाचा जो दर्गा आहे ऑलरेडी तुम्ही सांगितलं त्याचे आमचे अधिकारी येऊन गेले त्याचा सर्वे झाला. त्या ठिकाणी आम्ही आता संरक्षण भिंत बांधतो घाट बांधले त्याच्यावर सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी. एकदा मी कबूल केलं दर्गावर बोललेलो आहे मी काही कुठं चौकात बोललेलो नाही. 100% मी करून जाणार तुम्ही काळजी करू नका.
आणि इतकं चांगलं या ठिकाणी काम चाललेलं आहे. या कामामध्ये विनाकारण लोक अडथळे का निर्माण कल्पना नाही. आणि म्हणून मित्रांनो, आज एक चांगला कार्यक्रम तुम्ही तुमच्या वेळाबरोबर घडून आणला. एकच बाजू विनंती करायची, ठीक आहे, जे काही लोक आज पार करत असतील वगैरे त्यांना मी समजून सांगितलं, आधी कोण नका. काही लोक रस्ता चुकले असतील, भरकटले असतील, त्यांना मी समजून सांगतो, बाबा जाऊ द्या, सोडून द्या. आता त्यांना आपण बरोबर घेऊ, तुम्ही चिंता करू नका. याचा आपण त्यांना बरोबर घेतलं, आपल्या बरोबर सोडून द्या. आपण पद्धत आहे ना, हा घेतला तो तिकडे घ्या, तुम्ही जाऊ नका. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. शरदराव आहेत, अभिषेक आहेत, त्या गावचं पुढारी पण करतायत, आमचे हाजी साहेब आहेत. तुम्ही जे जे सांगाल शरदराव या गावच्या विकासाकरता काम करायचं आहे, त्याला कुठे नाही गेम पडणार नाही. निधी त्याची जबाबदारी माझी आहे. येणाऱ्या नवीन लोकांना सुद्धा सामावून घेण्याचं काम तुम्ही करा. आपल्याला माणसं जोडायचे. कुणी काय उद्योग आणणारा उद्योग केले त्याला सुधारलेच नाही, सोडून देऊ. तर नंतर आम्ही सुधारून व्यवस्थित सोडून देऊ त्यांना. परंतु जे आता मंडळी बरोबर यायला तयार आहे त्यांना बरोबर घ्या. आता आपण सगळी चर्चा करू. शेवटी वेळेला घरी झालं पाहिजे की नाही, वादावादी झालं पाहिजे. हा तुम्हाला मान्य आहे का नाही? मान्य तुम्हाला हातवर करा बरोबर. लाडक्या बहिणीला मान्य आहे का? तुम्हाला पैसे येतात ना बरोबर? हा येतात ना. पैसे इकडे द्यायचे नाही. तुम्हाला पैसे दिलेले आहेत, तुमच्या खात्यावर पैसे नाही, पण घरी जाऊन पैसे म्हणून जर तुम्हाला पुढे जाऊन दिलं तर मला फोन करा. की या सगळ्या योजना सरकारने तुमच्याकडे सुरू केलेल्या आहेत. 80% मोबत धान्य लोकांना मिळतोय. आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली योजना आहे. 80% लोकांना धान्य मोबत मिळतं का नाही? मिळतं का नाही? अरे मिळतं हातवर काढून सांगा. तुम्हाला मिळतं का नाही? मिळतं हातात हे तुम्हाला मिळतं का? तुम्हाला मिळतं का नाही? 80% मिळतं का तुम्हाला? राजा काय कारण आहे? ज्याची खावे त्याची वाजावी, एवढंच म्हणणे ना. पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एक चांगल्या कार्यक्रमाबद्दल सर्व आपला अभिषेक सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. तुम्ही चिंता करू नका की ग्रामपंचायत आपल्या भाजपाकडे राहणार आहे. भाजपाशिवाय ग्रामपंचायतीला पर्याय नाही. आज जिल्ह्याचे सगळे निकाल पहा तुम्ही. नगरपालिकेचे पहा, ग्रामपंचायत गडबड झाली जात त्याला काही आपल्या हातात होते काही परिस्थिती. परंतु जिल्ह्याचे निकाल पहा, राज्याचे निकाल पहा, महापालिकेचे निकाल पहा. उद्या आता जिल्हा परिषद उलट बोल 100% भारतीय जनता पक्ष. याच्यापर्यंत विचार करायचा नाही. विकासाचं दुसरं नाव भाजपा. विकासाचं दुसरं नाव काय आहे हे लक्षात ठेवा. मनापासून सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.